नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आज संपूर्ण महाराष्ट्रावर महाशिवरात्रीची धूम उत्सव साजरा होत असताना आज पहाटे 4 वाजल्यापासून ठाण्याच्या घोडबंदरीचा असणाऱ्या शिवमंदिरामध्ये लोकांची अथांग गर्दी, अथांग जनसागर आपल्याला जोडलेला बघायला मिळतोय। माझ्या पाठीमागे जर आपण बघाल ह्या लोकांच्या लागलेल्या अभूतपूर्व मोठ्या मोठ्या रांगा आणि त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी घर बसल्या आम्ही दर्शन आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नवकेसरीचा छोटासा प्रयत्न। नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून घर बसल्या आपल्याला शंभू महादेवाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या शिवमंदिराला आपण भेट दिली। शिवमंदिराला भेट दिल्यानंतर जवळजवळ महाराष्ट्राच्या विविध भागातून, ठाण्याच्या विविध भागातून अनेक या ठिकाणी आलेले आहेत। त्याचबरोबर या मंदिराचे ट्रस्टी भुईर साहेब माझ्याशी जोडले। भुईर साहेब, गेले अनेक वर्ष आपण या मंदिराची सेवा करता, अनेक वर्ष आपल्याकडे आहे। आज सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून किती भक्तांनी, शिवभक्तांनी या दर्शनाचा लाभ घेतला? आता आमच्या अंदाज तरी पण 2 लाखाचा आकडा तरी पार केला असणार। तर पहाटे 3:30-4 वाजल्यापासून हीच कंडिशन आहे, म्हणजे एवढी लाईन ही पूर्ण चालू आहे। तुम्ही मागे भंडाऱ्यावरती बघा तर भंडाऱ्याची लाईन सुद्धा इथून तर आमच्या गणपती मंदिरपर्यंत कंटिन्यू चालू आहे। आणि लोक तासोनतास वैतागले तरी असं काय नाही वाटत, हे श्रद्धाने येतात, कारण हे स्वयंभू आहेत। या लिंगावरती पडणारं पाणी सुद्धा झरण्याचं आहे आणि स्वयंभू प्रगटलेलं आहे, आणि म्हणून याचं नाव जागन्नाथ महादेव मंदिर आहे। ही आपण समाजसेवाचं आणि संस्कृतीचं किंवा समाजसेवेचं लावलेलं छोटंसं रोपट आहे, त्याचा प्रचंड मोठा होतो। दिवसेंदिवस ही गर्दी लोकांची वाढत राहते। आज संध्याकाळी जरी 7:30 वाजले तरी लोकांची अभूतपूर्व गर्दी बघायला मिळते। आपण अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे। काय वाटतं एकीकडे आपण अशा पद्धतीचं एक चांगल्या प्रकारचं काम आपल्या हातून, म्हणजे ही जी सेवा आमच्या तर असं इच्छा का जेवढी पब्लिक येईल त्यांच्या, आमच्या हातून, ट्रस्टीच्या हातून आणि मंदिराच्या वतीने जेवढी जास्त सेवा देता येईल भक्तांना, त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहेत। माझ्यावर दुसरे काका जोडलेत। काका, काय आनंद होतोय? ही लोकांची गर्दी, अथांग जनसागर आणि सातत्यानं आपण इकडे ही इथली सेवा करणारी मंडळी आणि इथले संपूर्ण ट्रस्टी याबद्दल काय आनंद? खूप आनंद होतोय बघून। आमचे बुद्धदेवजी महाराज, त्यांच्यावरती आश्रम आहे, त्यांनी स्थापन केला आहे। त्यांनी 38 वर्ष इथे जंगलामध्ये बिगर झोपडीचा तप केलं आहे आणि त्यांच्या तपचा प्रभाव आहे की लाखो भाविक आल्यानंतर सुद्धा इथे काही आजपर्यंत 40 वर्षात अनुचित घटना घडली नाही किंवा काही प्रकारची कमी पडली नाही। सेवा देणारे लोक स्वयं येतात, हे प्रसाद वाटणारे लोक स्वयं येतात, स्वयंसेवक सगळे येतात आणि जनता सुद्धा याला सहकार्य करून पूर्ण काम एकदम प्रेमाने पार पाडते। आणि म्हणून या शिवमंदिराकडे देव आहे, भाव आहे, 1000 वर्षांची परंपरा आहे, पण त्याचबरोबर एक संस्कृतीचा ठेवा या ठिकाणी। माझ्यावर बंधू जोडलेला आहे। बंधू, आपण अनेक वर्ष या ठिकाणी मंदिराला भेट देता, वेगळे पण काय वाटतं? वेगळे पण म्हणजे आम्ही आज सकाळी पहाटे 3:30 वाजता पूजा केली आणि त्याच्यानंतर आता सकाळपासून रात्रपासून आतापर्यंत तेच लाईन भरपूर जशी देवाचे दर्शन करतात लोक। त्याचबरोबर आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे ही गर्दी, अथांग जनसागर आहे तो आपल्याला जोडलेला बघायला मिळतोय। भक्तांच्या लागलेल्या दूरवरच्या रांगा आणि या मंदिराचं एक वेगळेपण, आणि म्हणून ठाण्याच्या विविध भागातून आपल्याला अनेक या ठिकाणी आपल्याला आलेले बघायला मिळत आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपल्याला लोकांची गर्दी बघायला मिळते। दूरवर जर आपण पाहिलं तर लोकांच्या भल्या मोठ्या लागलेल्या रांगा आहेत त्या सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत। आणि म्हणून गेले अनेक वर्षांची सेवा करणारी या ठिकाणी अनेक जरी आपल्याला मंडळी मिळत असेल तर इथं देव आहे, भाव आहे, 1000 वर्षांची संस्कृती आहे, परंपरा आहे। पण महाशिवरात्री निमित्त संपूर्ण ठाण्याच्या विविध भागातून जवळजवळ 2 लाखहून अधिक भाविक आहे तो पहाटे 4 वाजल्यापासून दर्शन घेतोय। आणि म्हणून महाराष्ट्राच्या विविध भागातून आज महाशिवरात्री निमित्त असंख्य असणाऱ्या सर्व भक्तांना नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपणाला सर्व सलाम। कॅमेरामॅन राजेश धोंगडेसह मी रिपोर्टर सागर पाटील, ठाणे।